हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर ना आज मी तुम्हाला ना जे काही मांडव घातले जातात, म्हणजे आता कोकणामध्ये तर काय काकडी वगैरे सगळी ज्या काही फळभाज्या आहेत, त्या आता लागायला सुरुवातसुद्धा झालेली आहे. तर त्याच्या आधी आपल्याला मांडव वगैरे घालावे लागतात, तुम्ही बघितलं असाल. तर मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, की कशाप्रकारे शिऱ्या वगैरे लावल्या जातात, कोणत्या प्रकारच्या शिऱ्या लावल्या जातात हे पण तुम्हाला दाखवलं होतं. पण आज मांडव दाखवणार आहे. तर कसं असतं कोकणामध्ये जे काही मटेरियल असेल, जे काही लाकूड असेल, आता थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं की शिऱ्या असतात, बेडके वगैरे असतात, सापड्या असतात. सापड्या म्हणजे एक याचाच प्रकार असतो. त्याच्या सापड्या वगैरे लावल्या जातात. लांबलचक असतात त्या, जे मांडव वगैरे घालण्यासाठी एकदम परफेक्ट असतात, त्या असतात. असे वेगवेगळे जे काही आपल्याकडे सामान असतं त्याच्यापासून हे बनवले जातात, म्हणजे मांडव घातले जातात. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला खूप म्हणजे आधी एकदम अळी वगैरे घालणार होतो ना, तेव्हा नुकतेच वर आलेले पडवळ आणि घोसाळं होतं. तेच आता बघा केवढे मोठे झाले आहेत. ते दाखवणार आहे तुम्हाला आणि मांडवसुद्धा घातलेला आहे आणि ज्या काही शिऱ्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याआधी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत पुढचे व्हिडिओज येतील आणि नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर चला दाखवते. तर हे बघा, मी याआधी पण तुम्हाला दाखवलं होतं. जेव्हा एकदम छोटी होती, नुकतीच पानं वगैरे आली होती. पण आत्ता एकदम प्रॉपर मस्तपैकी त्याला वरती ढेऱ्या वगैरे फुटलेल्या आहेत आणि जी काही वेली असतात त्यासुद्धा फुटलेल्या आहेत. तर हे बघा, मस्तपैकी मोठी झालेली आहेत. सो ही आहे जे घोसाळ म्हणतात ना, दोडकं वगैरे, तर शिराळं त्याचं हे झाड आहे. आणि हे जे आहे ना, तर हे आहे पडवळीचं. आता बघा पानांमध्ये थोडे कन्फ्यूज तुम्ही व्हाल, पण एकदम सोपी ट्रिक आहे, मी तुम्हाला दाखवते बघा. ह्या पानांना ना एकदम तुम्ही बघू शकता असं ना, खालून एकदम असा त्रिकोण आहे. पण ह्या पानांना पण आहे, पण तुम्ही बघू शकता की ह्याचं जे पान आणि ह्याच्या पानामध्ये खूप जर बघितलं तर कम्पेअर केलं तर हे पान असं एकदम पसरट आहे. पण हे तुम्ही बघितलं तर दोन्ही बाजूने तर एक आकार आहे याला, ह्याचा एक सिंपल आकार आहे. तर तुम्ही याच्यावरनं पण बघू शकता. मेन म्हणजे ह्याला फुलांवरून पण तुम्ही ओळखू शकता. तर ह्याला जी फुलं येतात ना पडवळाला, ती एकदम हे बघा व्हाईट कलरचे येतात. हे बघा, हे अजून फुललेलं नाही आहे, पण हे व्हाईट कलरचे येतात. आणि याला जी फुलं येतात ना, ती अशी येलो कलरमध्ये थोडी पसरट फुलं येतात आणि मोठी फुलं येतात थोडी. तर हे आहे दोडकं आणि हे आहे पडवळ. तर दोन प्रकारचे आपल्याकडे वेली इथे लावलेल्या आहेत. आता मी मगाशी बोललेली की यांना जे काही मांडव घातलेले आहेत, जे काही शिऱ्या लावलेल्या आहेत त्या पण दाखवते बघा. इथे माणग्याच्या शिऱ्या लावलेल्या आहेत. हे बघा, हे दिसते ना तुम्हाला, हे माणग्याच्या शिऱ्या लावलेल्या आहेत. आणि कोकणामध्ये कसं आहे माहिती आहे का, जेव्हा अळी वगैरे लावण्याची जेव्हा सीझन चालू होतो त्याच्या आधी सगळ्या शिऱ्या वगैरे तोडून त्याच्यावरती दगडी वगैरे ठेवतात. कारण की का, तयारी आधीच केली जाते आणि त्याच्यानंतर मग ते जेव्हा आपल्याला लावायची वेळ असते तेव्हा ते वापरले जातात. पण त्याआधी सगळं काढून मस्तपैकी दगडाखाली चेपून ठेवले जातात. कारण की ज्या शिऱ्या आहेत एकदम सरळ आणि चांगल्या होतात आणि आपले जे मांडव ते टाकायला एकदम बरं पडतं. तर अशा प्रकारे यांचं ओव्हरऑल सगळं केलं जातं आधीच. तर हे बघा, अशा प्रकारे मांडव पण घातलेला आहे. आता याच्यामध्ये लोखंडाचे पण हे वापर केलेला आहे. तुमच्याकडे जे काही असेल ते वापरू शकता, पण जास्तीत जास्त बांबू, हे बघा, हे बांबू आहेत ना, हे बांबू उरलेले आहेत, वरती लावलेले आहेत. आणि हे बघा, इथे पण एक बांबू पुरलेला आहे. याच्या ठिकाणी मेडके वगैरे पण पुरले जातात. मेडके पण तुम्ही बघितले असाल, ते पण लाकडापासूनच बनलेले असतात मेडके. सो अशा पद्धतीने हे सगळं मांडव घातलेलं आहे. वरून दाखवते तुम्हाला. हे बघा, पूर्ण सगळीकडे शिऱ्या वापरलेल्या आहेत. माणग्याच्या पुढचा जो भाग असतो ना, तो पण हे बघा, हे तोडून त्याच्यावरती टाकलेला आहे. सो जास्तीत जास्त ना माणग्याच्या वगैरे टाकतात. आणि कसं माणग्याला ना खूप म्हणजे शिऱ्या वगैरे असतात साईडने फुटलेली, त्याच्यामुळे ना ह्याच्यावरती पटकन ज्या काही वेली असतात ना, तर लगेच त्याच्यावरती करतात, आधार घ्यायला सुरुवात करतात. आता तुम्ही वरती पण बघितलं ना, तर त्या वेलीने बघा लगेच त्यांच्यावरती ज्या काही छोट्या छोट्या वेली असतात त्यांनी लगेच त्याच्यावरती धरले बघा. हे बघा, इथे पण तुम्हाला बघायला मिळेल बघा कसं धरलं आहे बघा. सो इथे खूप म्हणजे छान प्रकारे झालेले आहेत. आता काही दिवसांनी म्हणजे फुलं तर यायला स्टार्ट झालीत, पण ही नुकतीच फुलं आहेत. त्याच्यापेक्षा पण अजून जी फळ घेऊन येतात फुलं, ती पण यायची बाकी आहे. बघा, अशा प्रकारे पडवळीचं फुल असते बघा, व्हाईटवालं. बघितलं कसं असतं ते. आणि हे बघा, इकडे पण सुद्धा फुलं यायला स्टार्ट झालेली आहेत. एकदा ही नॉर्मल फुलं येऊन गेली ना, की फळ येणारी फुलं पण पटकन येतात आणि लागायला लागतात. पण आता पाऊस जास्ती नको आहे. जर पाऊस जास्त असेल ना, तर मग जी फुलं येणारी असतात ती धरत नाहीत.
तर अशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळेल घराच्या समोर किंवा घराच्या साईडला जो काही आपला परिसर असेल, जो काही जागा असेल तिथे तुम्हालाही ना अशी मांडव वगैरे घातलेले बघायला मिळतील. कधी-कधी तर ना घराच्या समोर वगैरेच मोठमोठी मांडव घातलेली असतात आणि आता काही-काही पडवळ वगैरे पण लागलेले असतात. असे लटकलेले तुम्हाला बघायला मिळतील. पडवळ असेल, दोडकं असेल आणि दुसरं म्हणजे दुधी भोपळा वगैरे असेल, ते तुम्हाला ना असे लटकलेले दिसतील. सो आता गणपतीच्या आधी पण भाज्या लागायला सुरुवात झाली. कारण कसं असतं, जी काही बियाणं असतं त्या बियांवरती पण आहे. बियाणं जर चांगल्या ह्याच्या असतील म्हणजे लवकर लागणाऱ्या वगैरे असतील, तर ते पण लवकर लागतात. असं आहे त्याचं. त्याच्या बियांमध्ये पण खूप सारा फरक असतो. म्हणजे थोडक्यात काय, काही महान वगैरे असतात ना बियाणं, म्हणजे उशिरा वगैरेची पण बियाणं असतात, काही लवकरची बियाणं असतात. जशी आपल्याकडे भातांमध्ये जशी महान किंवा थोडक्यात काय म्हणतात बघा, जी काही हळवी वगैरे भातं बोलतात ना, त्या प्रकारे ह्याच्यामध्ये पण बियाणं अशी असतात. त्याच्यामुळे पुढून मागून हे लागलेले असतात. पण आता ह्याच्यामध्ये गणपतीच्या आधी काकड्या वगैरे सगळ्या लागलेल्या तुम्हाला बघायला मिळतील आणि ह्या वर्षी ना फुलं वगैरे पण लवकर आलेली आहेत. सो अशा प्रकारे हा बघा मांडव घातलेला आहे आणि काही दिवसांनी मस्तपैकी ह्याच्यावरती आपले दोडका परत दुधी नाही, पडवळ लागलेले तुम्हाला बघायला मिळतील. पण याच्या आधी ना पडवळ लवकर लागलेले बघायला मिळतील, कारण की आता ह्यांना ना फुलं वगैरे यायला सुरुवात झालेली आहे. पहिली नॉर्मल फुलं जी येतात ती यायला सुरुवात झालेली आहेत, पण जी फळंवाली वगैरे ना ती पण येतील. सो पहिली जी पडवळ येतात ना ती लांबलचक असतात आणि नंतर शेवटी पडवळ येतात ना ती अशी छोटी येतात किंवा तिथेच अशी मुरडलेली वगैरे असतात. सो आपण एक ह्याच्यावरती प्रकार असतो आणि मेन म्हणजे जी काही फळं लागायची प्रोसेस असते ना त्याच्यामध्ये ज्या माशा येतात ना, त्या माशा वाट लावतात. त्या माशांसाठी पण एक त्यांच्यासाठी म्हणजे ते जे काही फळ येतं त्याचा बचाव करण्यासाठी ना एक वेगळ्या प्रकारचं असं एक सापळा येतो. त्याच्यामध्ये तुम्ही लावू शकता. तुम्ही बघितलं पण असेल, येलो कलरचं असं असतं ते. ते जर तुम्ही असं अडकवून वगैरे ठेवलात, तर त्या ज्या माशा आहेत ना, ज्या फळांभोवती येणाऱ्या त्या येणार नाहीत आणि त्याच्यामध्ये त्या सापळ्यामध्ये अडकणार. तर ते पण आहेत. खूप असे जे काही मोठमोठे हे करणारे आहेत, भाजीपाला वगैरे करणारे आहेत ना, तर त्यांच्या इथे ते वापरले जातात. जसं ह्या भाज्यांवरती असतं ना, त्याच पद्धतीने जी काही फळं वगैरे लागलेली असतात ना, त्यांना पण त्या ज्या माशा आहेत ना, त्या खातात वगैरे. त्या माशा त्यांच्या त्या फळावरती बसतात आणि ते फळ खराब होऊन जातं. तर त्याच्या ह्याला ना ते एक सापळा लावतात आणि त्याच्यामध्ये त्या ज्या सगळ्या ज्या माशा आहेत ना, त्या सापळ्यामध्ये अडकतात आणि ते भेटतं आपल्याकडे मार्केटला वगैरे. तुम्ही जर विचारलंत ना, तर नक्की भेटेल ते. तर ते पण तुम्ही लावू शकता. सो परत एकदा बघा कशा पद्धतीने मस्तपैकी घातलेला आहे हा. पाऊस नाही आहे, पण संध्याकाळ होत आलेली आहे आणि मच्छर खूप आहेत. खूप म्हणजे खूप मच्छर आहेत. सो म्हटलं चला तुम्हाला दाखवूया मांडव कशाप्रकारे असतो. मांडव घालायला काय-काय वापरतात ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ज्याच्याकडे आपल्याकडे जे काही असेल ना ते वापरले जातात. आता माणगे तर आपल्याकडे असतात, ते पण वापरले जातात. शिऱ्या पण आपल्याकडे असतात. आता माणगे नसेल किंवा दुसरं कसलं आपल्याकडे लाकडाचा प्रकार असेल तो पण वापरला जातो. असं काय नाही, जे असेल त्याच्यामध्ये केलं जातं. फक्त काय, वेलींना एक आधार देण्यासाठी किंवा वेली एकदम लांबलचक जाण्यासाठी त्यांना एक आधार देण्यासाठी आपल्याला ते लावावं लागतं. सो भोपळा वगैरे तुम्ही तुमचा जर माहे वगैरे असेल, तुमची खोपटी वगैरे असेल लाकडाची किंवा वाडा असेल, मेन म्हणजे कोकणामध्ये ना वाड्यावर वगैरे भोपळे सोडले जातात. अजून पण आमच्याकडे वाडे वगैरे आहे. सो वाड्यांवरती ना भोपळे सोडले जातात. सरळ लांबलचक सोडले जातात. शिऱ्या लावल्या जातात आणि एकदा का शिऱ्यांवरती चढले की वर जायला काही वेळ नाही लागत. त्याच्यामुळे पटकन ते वरती जातात. तर अशा प्रकारे हा मांडव आहे. सो तुम्हाला आवडलं माहिती तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनल आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. गेल्या वर्षी पण इथे आहे ना मांडव नव्हता, नॉर्मल होतं. ह्याच्यात सोडलेलं होतं. पण ह्याच्याभोवती ना हे लागले होते. शिराळं फक्त लावलेलं होतं. शिराळं फक्त इथे लावलेलं होतं, बाकी काही नव्हतं. पण यावेळेस पडवळ पण आहे आणि शिराळं पण आहे. पानांमध्ये जे काही मी सांगितलं आहे, सो पानांमध्ये पण डिफरन्स आहे. तुम्ही लगेच ओळखू शकता. हे पान आणि हे पान याच्यामध्ये थोडं हिचा जो आकार आहे तो थोडा वेगळा आहे आणि ह्या पानाचा आकार आहे तो थोडा वेगळा आहे. सो चला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. एकदा ना वरून दाखवते तुम्हाला, थांबा. सो हे बघा अशा प्रकारे मांडव वरून असा दिसतो. हे बघा, हा इथे आमचा असा वाडाच आहे आणि इथे घातलेला आहे हा मांडव. आणि पहिला मी वाड्यावरती सोडायचो सगळे जे काही भोपळा वगैरे असायचा ना वाड्यावरती. भोपळा असा खाली अजिबात होत नाही, कारण की खाली पाणी असल्यामुळे ना सगळी पानं वगैरे खराब होऊन जातात. तर अशा प्रकारे हे मांडव घातलेलं आहे बघा, किती मस्त.
आणि ह्या बघा शिरा, माणक्याच्या शिरा मी तुम्हाला बोलली होती ना, माणक्याच्या शिरा वापरल्या जातात. तर अशा प्रकारे हा मस्तपैकी वरून असा दिसतो मांडव. काही दिवसांनी याच्यावरती लागलेली फळं म्हणजे फळभाज्या पण तुम्हाला बघायला मिळतील. सो चला आता आपण इथे थांबणार आहोत. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.